ओम नमो आदेश अलख निरंजन श्री नवनाथ कथासार अध्याय 2. तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. श्री नवनाथ कथासार अध्याय 2. मच्छिंद्रनाथा दत्तात्रेय व शंकराचे दर्शन, देवीचा उपदेश, सूर्यापासून वर प्राप्ती, ब्राह्मण श्रीस भस्मदान. शंकर व दत्तात्रेय वनात निघाले व वनशोभा पाहत पाहत ते भागीरथी तीराच्या जात होते. तो त्यांची नजर मच्छिंद्रनाथांकडे गेली. त्याची स्थिती पाहून त्या कलीमध्ये दृढनिश्चयाने कडकडीत तप करण्याचा त्याच्या वृत्ताबद्दल त्यांना विस्मय वाटला. मग आपण तेथे एक ठिकाणी उभे राहून शंकराने दत्तात्रेयास मच्छिंद्रनाथांकडे विचारपूस करण्यासाठी पाठवले. मग दत्तात्रेय मच्छिंद्रजवळ जाऊन उभा राहिला व कोणत्या इच्छेस्तव आपण येथे तप करीत आहात वगैरे खुलासा विचारू लागला. तेव्हा मच्छिंद्रनाथाने डोळे उघडून दत्तात्रेयांकडे पाहिले. मग मान हलवून नमन करून म्हटले, महाराज, आज मला येथे 12 वर्ष झाली, पण आज पावेतो मी या अरण्यात कोणीच मनुष्य पाहिला नसताना आपण एकाएकी मला विचारित आहात. त्या अर्थी आपण कोण आहात प्रथम मला कळवावे. ज्या अर्थी आपले दर्शन झाले त्या अर्थी आपण आता माझी मनोकामना पूर्ण करून जावे. ते ऐकून दत्तात्रेय सांगू लागले, मी अत्री ऋषींचा पुत्र आहे. मला दत्तात्रेय असे म्हणतात. आता तुझी इच्छा काय आहे ती मला सांग. हे ऐकून आज आपले तपश्चर्या फळास येऊन केल्या कर्माचे सार्थक झाले असे मानून व सर्व नियमधर्म सोडून मच्छिंद्राने दत्ताच्या पायावर मस्तक ठेवले. त्यास प्रेमाचा फाझर सुटल्याने नेत्रातून एकसारखे पाणी वाहू लागले. त्यांनी करून दत्ताचे पाय धुतले गेले. नंतर तो दत्तात्रेयास म्हणाले, महाराज, आपण साक्षात भगवान आहात. शंकर, विष्णू, ब्रह्मदेव या तिघांचे रूप एकवटून आपण अवतारला आहात. असे असता माझा विसर तुम्हास पडला तरी कसा? आता माझे सर्व अपराध पोटात घालून माझा अंगीकार करावा असे बोलून पुन्हा पुन्हा पाया पडू लागला. मग दत्तात्रेयाने त्यास सांगितले की तू चिंता करू नको, तुझ्या मनोकामना पूर्ण होतील असे बोलून आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला आणि कानात मंत्राचा उपदेश केला, जेणेकरून मच्छिंद्रनाथाचे अज्ञान तात्काळ निघून गेले व तत्क्षणी सर्व चराचर ब्रह्ममय दिसू लागले. मग शंकर व विष्णू कोठे आहेत ते मला सांग असे दत्तात्रेयाने त्यास विचारल्यावर त्याने उत्तर दिले की ईश्वर वाचून मला दुसरे काहीच दिसत नाही. सर्व ठिकाणी ईश्वराची व्याप्ती आहे. हे त्याचे भाषण ऐकून व एक भावना झालेली पाहून दत्तात्रेय त्याचा हात धरून त्यास घेऊन जाऊ लागला. मग हा पूर्वीचा कवी नारायण असे जाणून शंकराने मच्छिंद्रनाथात पोटाशी धरले आणि त्याचकडून सकल सिद्धींचा अभ्यास करविण्याची दत्तात्रेयास सूचना केली. मग दत्तात्रेयाने त्या सर्व विद्यांचा मंत्रोपदेश केला आणि कानफाड्यांचा नाथ संप्रदाय निर्माण करून दत्तात्रेय व शंकर निघून गेले. मग मच्छिंद्रनाथही तीर्थयात्रा करावयास निघाला. मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत करीत पहिल्यांदा सप्तशृंगीवर गडावर गेला. तेथे त्याने भक्तिपूर्वक अंबेचे दर्शन घेतले व स्तुती केली. त्या समयी साबरी विद्या आपणास पूर्ण अवगत होऊन त्यावर कवित्व करावे असे त्याच्या मनात येऊन गेले. ह्या कवित्वाच्या योगाने लोकांना पुष्कळ फायदा होईल अशी त्याची कल्पना होती. परंतु दैवत अनुकूल झाल्या वाचून कार्यसिद्धी व्हावायची नाही अशीही त्याच्या मनात शंका आली. मग त्याने अंबे सानिध्य 7 दिवसपर्यंत अनुष्ठान केले. तेव्हा अंबा प्रसन्न झाली व कोणता हेतू मनात धरून तू हे अनुष्ठान करीत आहेस ते मला सांग म्हणाली. त्याने सांगितले की मातोश्री, साबरी विद्येवर कवित्व करावयाचे माझ्या मनात आले आहे, तरी माझा हेतू पूर्ण होण्यासाठी मला उपाय सांगावा. मच्छिंद्रनाथांचा असा मनोदय जाणून तुझे मनोरथ पूर्ण होतील असा देवीने त्याला आशीर्वाद दिला. मग हातात हात घालून ती त्यास मार्तंड पर्वतावर घेऊन गेली. तेथे एक मोठा वृक्ष होता. तेथे मंत्रोक्त हवन केल्यावर वृक्ष सुवर्णासारखा ददीप्यमान असा त्यास दिसू लागला. तसेच झाडांच्या फांद्यांवर नाना दैवते बसलेली आहेत असेही त्यास दिसू लागले. असा चमत्कार अंबिकेने त्यास दाखविला. ती सर्व दैवते मच्छिंद्रनाथाकडे पाहत होती पण बोलत चालत नव्हती. नंतर अंबेने त्यास सांगितले की तू आता येथून ब्रह्मगिरीच्या जवळ अंजनी पर्वतावर जा. त्यावर महाकालीचे स्थान आहे. तेथे जाऊन भगवतीला नमस्कार कर. तेथून दक्षिणेकडे नदीवर जा. तेथे उत्कने भरलेले तुला 100 कुंड दिसतील. त्यातील शुक्लवेल तोडून एक एक कुंडात टाक. ते कुंडे 100 आहेत. पण ज्या ज्या कुंडात तो वेल सजीव दिसेल त्यातच स्नान करून उदक प्राशन कर. त्या योगाने तुला चक्कर होऊ लागल्यास 12 आदित्य स्मरण जप करावा, म्हणजे पुढचा मार्ग दिसेल. नंतर काचेच्या कुपीत तेथील उदक घेऊन 12 आदित्यांचे नामस्मरण करीत वृक्षास घालावे, म्हणजे सर्व दैवते प्रसन्न होऊन वरदान देतील. हा कार्यभाग एका खेपेस न झाला तर 6 महिनेपर्यंत अशाच खेपा घालून करावा. दर खेपेस एक एक दैवत प्रसन्न होईल असे सांगून देवी आपल्या स्थानी गेली. पुढे मच्छिंद्रनाथ अंजन पर्वतावर गेला. तेथे त्याने महाकालीचे दर्शन घेतले. शुक्लवेल घेऊन कुंडे पाहावयास लागला. इतक्यात देवीने सांगितल्याप्रमाणे 100 कुंडे त्याच्या पाहण्यात आली. त्याने शुक्लवेल टाकला. पुन्हा परत येऊन पाहू लागला. तो आदित्य नामक कुंडात टाकलेल्या वेळेस पाणी आलेली दिसली. मग त्याने
त्यात स्नान केले. उदक प्राशन करिताच त्यास मूर्छना आली, म्हणून त्याने देवीच्या सांगण्याप्रमाणे द्वादशा आदित्यांचा नामस्मरणाचा जप चालविला. इतक्यात सूर्याने त्याच्याजवळ जाऊन कृपादृष्टीने पाहून त्यास सावध केले आणि मस्तकावर हात ठेवून तुझे सकल मनोरथ पूर्ण होतील म्हणून वर दिला. सूर्याने वरदान दिल्यानंतर मच्छिंद्रनाथ काचेची कुपी पाण्याने भरून घेऊन मार्तंड पर्वतावर गेला व त्या मोठ्या अश्वत्थ वृक्षाच्या पाया पडला. सूर्याचे स्मरण करून ते उदक घालताच तेथे सूर्य प्रसन्न झाला आणि काय हेतू आहे म्हणून विचारले. तेव्हा त्याने सांगितले की कविता करावी असे माझ्या मनात आहे, तर हा साह्यभूत होऊन मंत्रविद्या सफळ करावी. मग सूर्य त्याचे हेतू पूर्ण होण्यासाठी त्या सर्वस्वी साह्यभूत झाला. त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने 7 महिने ये जा करून सारे दैवते प्रसन्न करून घेतली आणि साबरविद्येचा एक स्वतंत्र ग्रंथ रचून तयार केला. मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत फिरत असता बंगल्यात चंद्रगिरी गावास गेला. तेथे सूरज म्हणून एक ब्राह्मण होता. त्याच गावात सर्व दयापाळ या नावाचा एक वसिष्ठ गोत्र गौड ब्राह्मण राहत असे. तो मोठा कर्मठ होता. त्याच्या स्त्रीचे नाव सरस्वती. ती अति रूपवती असून सद्गुती असे, पण पुत्रसंतती नसल्या कारणाने नेहमी दिलगीर असे. त्या घरी मच्छिंद्रनाथ भिक्षा करता गेला. त्याने अंगणात उभे राहून अलख शब्द केला आणि भिक्षा मागितली. तेव्हा सरस्वती बाहेर आली. तिने त्यास आसनावर बसवले आणि भिक्षा घातली. नंतर आपली सर्व हकीकत सांगून संतती नसल्याची दिलगिरी व्यक्त केली. असे त्यास सुचवले की काही उपाय असेल तर सांगा म्हणून विनंती करून ती त्यांच्या पाया पडली. तेव्हा मच्छिंद्रनाथास तिची दया आली. मग त्याने सूर्यमंत्राने विभूती मंत्रून तिला भस्म दिले आणि सांगितले की हे भस्म रात्री झोपेच्या वेळेस खाऊन झोप. हे नुसतेच भस्म नाही तर असे मनात आणू नकोस. हा साक्षात हरिनारायण जो नित्य उदयास येतो तो होय. तो तुझ्या उदरी येईल. तो तुझ्या मुलास मी स्वतः येऊन उपदेश करीन. त्याने करून तो जगात कीर्तिमान निघेल. सर्व सिद्धी त्याच्या आज्ञेत राहतील. असे बोलून मच्छिंद्रनाथ जावयास उठला असता तुम्ही पुन्हा कधी परत याल म्हणून तिने त्यास विचारले. तेव्हा मी 12 वर्षांनी परत येऊन मुलास उपदेश करेन असे मच्छिंद्रनाथांनी सांगून निघून गेले. सरस्वतीबाईस भस्म मिळाल्याने अत्यंत आनंद झाला होता. ती राख तिने आपल्या पदरास बांधून ठेवली. मग त्या आनंदाने शेजारणीकडे बसावयास गेली. तिथे दुसऱ्याही 5-7 बायका आल्या होत्या. त्या संसार संबंधी त्यांच्या गोष्टी चालल्या होत्या. त्यावेळी तिने आपल्या घरी घडलेला सर्व वृत्तांत त्यास सांगितला आणि त्या कानफाड्या बाबाने सांगितल्याप्रमाणे मी भस्मशानात खाल्ले असता मला पुत्र होईल काय म्हणून विचारले. तेव्हा एक जणीने तिला सांगितले की त्यात काय आहे, असल्या धुळीने का पोरं होतात. तू अशी कशी त्याच्या नादी लागली आहेस कोण जाणे. आम्हास हे चिन्ह नीट दिसत नाही. अशा तऱ्हेने त्या बायांनी तिच्या मनात किंतु भरवल्यामुळे ती हिरमुसलेले तोंड घेऊन आपल्या घरी गेली. गोठ्याजवळ केरकचरा शेण वगैरे टाकण्याची जी खास होती त्या उकड्यात तिने ते भस्म टाकून दिले. अशा प्रकारे आपला दुसरा अध्याय समाप्त झाला आहे. ओम नमो आदेश अलख निरंजन. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ नाथांची कृपादृष्टी होण्याकरता दुसऱ्या ग्रुपवर पाठवा, आपल्या नातेवाईकांना पाठवा, म्हणजे आपला नाथ प्रचार होत राहील. आदेश अलख निरंजन. आदेश गुरुको.